समारोह असं सांगू शकतो तथागत गौतम बुद्ध गेले, म्हणून ते तथागत गौतम बुद्ध नंतर बुद्धांचाच विचारांचा जगभर प्रचार प्रसार करणारे ज्या राजानं इथल्या शिकवणीची सुधारणा इथल्या मातीच्या उपकार्याची उधारी फेडण्याकरिता इतकंच काय तर ज्या राजानं युद्ध सोडून बुद्ध स्वीकारल्याचे चक्रवर्ती देवनाम प्रियदर्शी सम्राट अशोक, त्याचबरोबर असे बहुसंख्य आपले महापुरुष झाले, परंतु या सगळ्या महापुरुषांचे विचार भारतीय संविधानाच्या माध्यमातून ज्या महापुरुषांना मांडले आणि असं म्हटलं की हा देश कोणत्या धर्मग्रंथात चालत नसून तो फक्त आणि फक्त भारतीय संविधानात चालतो. ते संविधान देणारे परमपूज्य महामन विश्वरत्न बोधिसत्व क्रांतीसूर्य बुद्धिसम्राट ज्ञानपंडित युग परिवर्तक ज्ञानपिपासू महामेरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्या महापुरुषांना आणि या त्याचबरोबर असे होणारे 150 महापुरुष या सर्वांना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. खरं तर प्रास्ताविकमध्ये सांगायचं आहे मला की कार्यक्रमाची रूपरेषा सांगायची होती, परंतु आपल्याला मला माहीत आहे की आधीच भरपूर विलंब झालेला आहे आणि आपण 5 मिनिटं अजून ऐकू शकता, कारण की हजारो वर्षापासून आपण संघर्ष केला आहे. आता 5 मिनिटं ऐकायला की एवढं की मोठी जास्त वेळ लागणार नाही. म्हणून मला सांगायचं काय की आज ज्या पद्धतीनं आपला हा कार्यक्रम सम्यक धम्मदूत ट्रस्टद्वारा संचालित सधम्म बुद्धविहार मार्डी रोड अमरावतीच्या वतीने धम्म महोत्सवाचे जे सौजन्य लॉर्ड बुद्ध टीव्हीवर जे लाईव्ह प्रक्षेपित होणार आहे हा कार्यक्रम, आणि त्याच माध्यमातून वर्षावार जो आपला समारोह आहे याच्या औचित्य साधून आपण वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेतलेले आहेत. सुरुवातीला आपण 3 तारखेला सायंकाळी 5 वाजता व्याख्यान प्रतियोगिता, नंतर आज जे आहे ते सांस्कृतिक महोत्सव, त्याच्यानंतर डिजिटल प्रश्न मंजुषा, वर्षवाद म्हणजे असे सगळेच कार्यक्रम, निबंध स्पर्धा आहे, ते सगळ्या स्पर्धा या आपल्याला सगळ्या इथे होणार आहे, उद्या होणार आहे, काल झालेली आहे, आज होणार आहे. तर या सगळ्या स्पर्धाचा मागचा उद्देश आपण का करत आहे, कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जेथपर्यंत या समाजामध्ये तरुण जागरूक होणार नाही तेथपर्यंत क्रांती होणार नाही. आता तरुण जागरूक होण्यासाठी आपल्याला हे समजलं पाहिजे की एखादा तरुण ज्यावेळेस मी तरुण समजा तर ज्यावेळेस एखादा लहान मुलगा राहते त्या मुलाच्या ना जेथपर्यंत फुले शाहू आंबेडकर आपण सांगणार नाही तेथपर्यंत मुलं घडणार नाही. म्हणजे एखादा जर ग्लास असला तो ग्लास साधा असला खाली असला सरळ तो जर ग्लास खाली असला त्याच्यामध्ये जर आपण विचार चांगले टाकले म्हणजे त्या ग्लासमध्ये पाणी भरलं, एखादा भरलेला ग्लास असणार का त्याच्यामध्ये पाणी टाकलं तो ग्लास खाली चालला पुरं पाणी चालत बाहेर, पण खाली ग्लास असला त्या ग्लासामध्ये जर आपण पाणी टाकलं तर ते विचार म्हणजे ग्लास बरोबर राहत असते. तर मला सांगायचं काय तर हा खाली ग्लास म्हणजे काय ते मुलं आहे खाली, म्हणजे हे जे यांचे विचार यांची जी बुद्धी आहे हे सध्याची त्यांची बुद्धी जी आहे त्या बुद्धीमध्ये जर आपण फुले शाहू आंबेडकर पेरले तर खऱ्या अर्थानं ते समोर मोठे होऊन जर बाबासाहेब आंबेडकर विचारांचे पाईप आणि प्रबुद्ध भारताची खऱ्या अर्थानं प्रबुद्ध भारताच्या चळवळीमध्ये ते समोर असणार आहे. म्हणून आपल्याला या लहान मुलांचा कार्यक्रम घेणं गरजेचं